नवऱ्याने बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले तेव्हा त्यात बायकोचं जे कृत्य दिसलं ते पाहून नवऱ्याचे डोळे पांढरे झाले. एका महिलेचा तिच्या नवऱ्याने सीसीटीव्हीने तपास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जे समोर आलं त्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. एका संशयाने सुखी संसार कसा उद्ध्वस्त होतो हे आपण अनेकदा पाहिले, पण कधी कधी हा संशय एखाद्या अशा सत्याचा उलगडा करतो की ज्याची कल्पना कुणीच केलेली नसते. बऱ्याच वेळा अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात ज्याच्यामध्ये नवरा कामाला गेल्यानंतर महिलांचे अफेअर समोर येतात, तर काही महिला गुपचूप घरातील दागिने आणि वस्तू चोरून घेऊन पळून जाताना देखील दिसून येतात. पण या नवऱ्याने जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे बेडरूम मध्ये लावले तेव्हा त्याला संशय वेगळ्या गोष्टीचा होता. त्याच्यात जे दिसलं, जे समोर आलं ते आजपर्यंत कधीच दिसलं नव्हतं. ना कुठलं अफेअर होतं, ना पैशांची चोरी होती, सगळं व्यवस्थित दिसत होतं. पण जेव्हा व्हिडिओ झूम करून पाहण्यात आला तेव्हा दिसलं जे की ज्याने नवऱ्याचे डोळे पांढरे झाले. एका छोट्याशा शहरात राहणारा हा नवरा जो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत होता, पण तरी त्याच्या मनात एक शंका घर करून बसली होती. तो कामावर गेल्यावर त्याची पत्नी नेमकं काय करते, ती दिवसभर इतकी थकलेली का असते. खरं तर त्याला इथूनच संशय येऊ लागला होता. अखेर सत्याचा शोध घेण्यासाठी त्याने एक टोकाचं पाऊल उचललं. त्याला कोणालाही न सांगता आपल्या बेडरूममध्ये घराच्या कानाकोपऱ्यात छुप्या पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले. ते कॅमेरे इतके छोटे होते की ते कोणाच्या लक्षातच येत नव्हते. त्याला वाटलं की तो काहीतरी असं पकडेल की अगदी त्या बायको विरोधात त्याच्याकडे पुरावा तयार होईल. पण जेव्हा त्याने ते सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने जे पाहिलं त्याने त्याचे डोळेच पांढरे झाले. मग असं काय होतं त्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये? त्या पत्नीचं नेमकं असं कोणतं विचित्र रूप जगासमोर आलं? नेमकं ती पत्नी असा कोणता प्रकार करत होती की ज्यामुळे पतीच्या पायाखालची जमीन सरकली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. पुण्यासारख्या एका गजबजलेल्या शहरात राहणारे राहुल आणि सुप्रिया. खरं तर ही कहाणी 7 ते 8 वर्षापूर्वी त्यांच्या प्रेमाने सुरू झाली होती. 7 ते 8 वर्षापूर्वी त्यांचं दोघांचं अतिशय प्रेम जुळलं होतं. दोघं एकाच कंपनीला कामात होते आणि त्यामुळे दोघांचं प्रेम जुळलं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाला 8 ते 9 वर्ष झाले होते. दोघांचा संसार सुखाने सुरू झाला होता. 2 गोंडस मुलं होती. हसता खेळता संसार होता. राहुल एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नीही तिथेच होती, पण त्याच्या पत्नीने मुलामुळे ती नोकरी त्या ठिकाणी सोडून दिली होती. त्यांचं आयुष्य ऑफिसच्या फाईल्स आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलं होतं. सगळं काही आलबेल असतानाच अचानक राहुलला सुप्रियाच्या वागण्यात बदल जाणू लागला. कारण की 4 महिन्यापासून सुप्रिया ही नेहमीच थकलेली दिसायची. राहुल जेव्हा संध्याकाळी थकून भागून घरी यायचा तेव्हा त्याला वाटायचं की सुप्रियानं त्याचं उत्साहात स्वागत करावं, पण सुप्रियाचा चेहरा निस्तेज असायचा. तिच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असायचे, तिचे डोळे सुजलेले असायचे आणि आवाजात पूर्वीसारखा उत्साह नसायचा. एवढं थकायला काय होतं दिवसभर? 2 मुलं आणि घरचं काम तर असतं ना, असा विचार राहुलच्या मनात वारंवार यायचा. त्याने तिला अनेकदा विचारलं, पण ती फक्त त्याला एकच उत्तर द्यायची, काही नाही हो, फक्त काम जास्त झाले. पण राहुलला हे पटत नव्हतं. त्याच्या मनात संशयाचं विष कालवलं गेलं. ती माझ्या मागे कोणाशी बोलते का? ती रात्र जागते का? की ती मी गेल्यावर असे काहीतरी उद्योग करते की ज्यामुळे ती थकते? ती कोणाला भेटते का की आणखी काहीतरी लपवते? असा त्याला संशय येऊ लागला होता. राहुलच्या मनात इतका संशय वाढला की त्याने चक्क गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही कॅमेरे त्याने बसवले. त्याला माहिती नव्हतं की जे कॅमेऱ्यामध्ये कैद होणार होतं ते त्याच्यासाठी एक मोठा धक्का बसणार होता. बायकोचं सत्य पकडायला गेला पण त्यालाच धक्का बसला, कारण की सीसीटीव्ही मध्ये जो व्हिडिओ दिसला त्याने त्याचे डोळे चक्क पांढरे झाले. राहुलने एका सुट्टीचा दिवस निवडला. तो म्हणाला सुप्रिया मुलांसह ती त्या ठिकाणी माहेरी गेली होती. अगदी तोच दिवस त्याने निवडला होता आणि त्याच दिवशी गुपचूप त्याने टेक्निशियनला बसून बेडरूममध्ये 2 कॅमेरे, हॉलमध्ये 2 आणि किचनमध्ये देखील एक स्पाय कॅमेरा लावला होता. आता हा स्पाय कॅमेरा अतिशय छोटा असतो. माणसाच्या डोळ्याच्या आकाराचा हा स्पाय कॅमेरा असतो. हा कुठेही दिसत नाही, पण रेकॉर्डिंग 100% होत असतं. आता त्याला घरी नसताना त्याला आपल्या घरावर लक्ष ठेवायचं होतं. आपली पत्नी नेमकं काय करते हे त्याला ताडून पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला पण त्याचं लक्ष कामात नव्हतं. तो सारखं फोनवरील ॲप उघडून पाहायचा.
खरं तर त्याने ते जे कॅमेरे होते त्याचा ॲक्सेस वायफायद्वारे या मोबाईलला येत होता आणि मोबाईलच्या ॲपमधून घरी चालू असणारा तो लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकत होता. आता दुपारची वेळ झाली, सुप्रिया घरी एकटीच होती. राहुलला वाटलं की आता तिला कोणाच तरी फोन आला असेल किंवा कोणतरी तिला भेटायला येईल, पण कॅमेऱ्यात दिसलं की ती धावत पळत मुलांचे कपडे धुते, घर आवरते. दुपारचं जेवण तिने करत करत तिने अर्धी चपाती तशीच ठेवली होती. उभ्या उभ्या 2 घास खाल्ले आणि पुन्हा कामाला लागली. राहुलला वाटलं हे तर फक्त दिवसाचं काम आहे, पण मग ती रात्री इतकी का थकते. खरा गेम रात्रीच होतोय असा त्याचा ग्रह झाला होता. खरा रस याचा उलगडा त्या रात्रीच्या अंधारात होणार होता. रात्री राहुल घरी आला. तो आला, त्याने पाहिलं, त्याला समजलं होतं की आता तिला काही समजलेलं नाही की घरात CCTV कॅमेरा आहे. पण दिवसभर तिने काय काय केलं याची त्याला खडा ना खडा माहिती होती, कारण की दिवसभर तो मोबाईलच्या ॲपमध्ये तिचं सगळं हे पाहत होता. त्याचं जेवण झालं, ती नेहमीप्रमाणे थकलेली होती. जेवण झाल्यानंतर सगळेजण झोपले, पण मध्यरात्री सुप्रियाच्या बेडरूममध्ये अशा काही हालचाली सुरू झाल्या ज्या पाहून राहुलचे डोळे विस्फरले. रात्रीचे 2 वाजले होते. राहुल अतिशय गाढ झोपेत होता, पण CCTV मध्ये सगळं काही रेकॉर्ड होत होतं. दिवसभर राहुलला 1 मिनिटं वाटलं होतं की आपली पत्नी किती काम करते, आपल्या मुलांसाठी किती धावपळ करते. 2 घास उभ्या उभ्या खाऊन ती मुलांचे कपडे धुत आहे, मुलांची त्या ठिकाणी सगळी सोय करत आहे. सगळं त्याला पाहून बरं वाटलं होतं, पण अखेर रात्रीचं रहस्य आणखी त्याला माहिती नव्हतं. रात्री तो गाढ झोपला होता, पण CCTV कॅमेरे सगळं काम करत होते. राहुल आता झोपला. त्याला थोडीशी खडबड जाणवली, पण त्याने झोपून घेतलं. राहुल दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी होती. त्याने मोबाईल उघडला आणि मोबाईलमध्ये ते फुटेज पाहायला सुरुवात केली आणि फुटेज पाहताच त्याचे डोळे पांढरे झाले. रात्री 2 वाजता, साधारणपणे रात्रीच्या 11 वाजताचा त्याने त्या ठिकाणी फास्ट फॉरवर्ड करून बघितलं. तोपर्यंत काहीच नव्हतं. त्याची पत्नी आणि 2 मुलंही झोपलेले होते. 1 वाजला, 2 वाजला आणि 2 वाजता लहान मुलगा रडायला लागला. सुप्रिया गाढ झोपेतून दचकून उठली. तिने राहुलची झोप मोडू नये म्हणून अतिशय सावकाश मुलाला उचललं. त्याला कडेवर घेऊन ती रूमभर फेऱ्या मारू लागली. जवळपास 1 तास ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मुलगा झोपला आणि सुप्रियाला जेमतेम डोळा लागणार असं त्याच्यामध्ये दिसत होतं. आता जवळपास राहुलला समजलं होतं की मुलगा उठला होता म्हणून खडबड झाली, पण त्यानंतर जे घडलं त्याचा राहुलने विचार केला नव्हता. त्याला वाटलं चला त्याला झोपून ती पुन्हा झोपेल, एवढं काय झालं 10-15 मिनिटं उठून, असं त्याच्या मनात विचार येत होता. पण जेवढ्यात सुप्रिया पुन्हा येऊन झोपली, तिला डोळा लागणार होताच, तेवढ्यात तिचा मोठा मुलगा उठला. तो मोठा मुलगा म्हणाला, आई मला पाणी पाहिजे. पाणी पाहिजे म्हटला. ती त्याला पाणी आणायला गेली. पाणी पिला आणि नंतर म्हटला मला बाथरूमला जायचं. सुप्रिया पुन्हा उठली. राहुल शेजारी झोपला होता, पण त्याला या कशाचीच कल्पना नव्हती. रात्रभर हे चक्र सुरू होतं. कधी लहान मूल, तर कधी मोठं मूल, तर कधी बाहेरचा वारा. सुप्रियाला संपूर्ण रात्री फक्त 1.5 ते 2 तासाची झोप मिळाली होती. पण कथा इथेच संपत नाही. पहाटेचे 4 वाजले. जेव्हा जग साखर झोपेत होतं, तेव्हा सुप्रियानं जे केलं ते पाहून राहुलच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. पहाटे 4:30 वाजता सुप्रिया पुन्हा उठली. तिची झोप पूर्ण झाली नव्हती. डोळे लाल होते, पण चेहऱ्यावर कोणती तक्रार नव्हती. ती सरळ किचन मध्ये गेली. राहुलसाठी गरम पाणी, मुलांचा डब्बा, चहा, नाश्ता, एकामागून एक कामं ती यंत्रासारखे करू लागली. तिने स्वतःसाठी चहा सुद्धा केला नव्हता. फुटेज मध्ये दिसत होतं एकीकडे गॅसवर दूध होतं, तर दुसरीकडे मुलांचे युनिफॉर्म प्रेस करत होती. हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर थकवा राहुल आता स्पष्ट दिसत होता. तो विचार करत होता, मी किती स्वार्थी होतो. मला वाटलं की ती माझ्या मागे काहीतरी चुकीचं करते, पण ती तर माझ्या आणि मुलाच्या भविष्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राख करत होती. राहुलला स्वतःचाच प्रचंड राग आला. त्याने पत्नीला घराला मंदिर बनवण्यासाठी आयुष्य पणाला लावलं. तिच्यावर त्याने संशय घेतला. राहुल आता गप्प बसू शकणार नव्हता. त्याने त्या क्षणी सुप्रियाची माफी मागण्याचं ठरवलं, पण त्याने जे केलं त्याने सुप्रियाला आश्चर्याचा धक्का दिला. सकाळ झाली. सुप्रिया नेहमीप्रमाणे चहा घेऊन राहुलच्या जवळ आली. राहुलने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे थकलेले होते. आज त्याला ते बरंच काहीतरी सांगून जात होते. राहुलने काही न बोलता सुप्रियाला घट्ट मिठी मारली आणि तो ढसा ढसा रडायला लागला. सुप्रिया घाबरली. तिला वाटलं काहीतरी वाईट घडलंय, पण राहुल म्हणाला, माफ कर मला सुप्रिया, मी आज तुझ्या कष्टाचा विचारच केला नाही. राहुलने त्यानंतर आपले CCTV कॅमेरे काढून टाकले. आता त्याला पुराव्याची गरज नव्हती. त्याला विश्वास मिळाला होता की आपला जोडीदार जो बाहेरून आपल्याला दिसतोय की त्याला काहीच काम नाहीये, आपण खूप कष्ट करतोय आपल्याला वाटतंय, पण घरात राहणारी स्त्री जी 24 तास कामावर असते, तिची नोकरी, तिचा जॉब कधीच संपत नाही. तिच्या कष्टाची किंमत आपण कधीच करू शकणार नाही. संशय घेण्यापेक्षा तिच्या कामात मदत करा. तिला 2 शब्द प्रेमानं बोला. तेच तिचं खरं टॉनिक आहे. ही कथा आजच्या काळातील प्रत्येक पुरुषासाठी एक धडा आहे.
घराला घरपण मिळवून देणाऱ्या स्त्रियांचं त्याच्यामागे अनेक अदृश्य गोष्टी असतात. सुप्रियासारख्या लाखो स्त्रिया दररोज स्वतःच्या झोपेचा सुखाचा त्याग करून घर सांभाळतात. त्यांना संशयाची नाही तर आदराची आणि सहकार्याची गरज असते. जगातील सगळ्यात कठीण काम जर कोणतं असेल तर ते म्हणजे गृहिणीचं असतं. कारण इथे पगार मिळत नाही, सुट्टी नसते, प्रमोशन सुद्धा मिळत नसतं. मिळतं ते फक्त कुटुंबियांचं प्रेम. आणि जर तेही आपण देऊ शकलो नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच असू. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यात अशा कधी घटना घडल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आज घरी गेल्यावर आपल्या आईला, पत्नीला किंवा बहिणीला तिच्या कष्टाबद्दल एक थँक्यू नक्की म्हणा. अशाच प्रेरणादायी आणि डोळे उघडणाऱ्या कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.